नमस्कार. हॅलो, मी नीलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, दादर. इयत्ता 8वी, सामान्य विज्ञान, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. या पृथ्वीवर एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या सर्वात अधिक आहे. Among the living organisms on the earth, microorganisms are largest in number. मग या सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते आणि हे सूक्ष्मजीव कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण आज बघणार आहोत. सूक्ष्मजीव तुम्हाला दिसत आहेत. या सूक्ष्मजीवांमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. उदाहरणार्थ टीबी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होणारा रोग, साल्मोनेला टायफी याच्यामुळे होणारा टायफॉइड हा रोग, तर व्हिब्रियो कॉलरा यामुळे होणारा कॉलरा. आणि आपण सर्वजण आज घरात बसून अभ्यास करत आहोत कारण संपूर्ण जगामध्ये ज्या विषाणूने किंवा ज्या सूक्ष्मजीवाने हाहाकार माजवलेला आहे तो हा कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणारा कोविड-19 हा आजार. तर अशा प्रकारचे हे जे सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांमुळे होणारे हे विविध प्रकारचे रोग आहेत. पृथ्वीवर सर्वप्रथम तयार झालेल्या पेशी या जीवाणू होत्या. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रामुख्याने 4 भागामध्ये विभागले जातात. बॅक्टेरिया, जीवाणू, फंगाय म्हणजेच कवके, प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव आणि अलगे म्हणजेच शैवाले. सर्वप्रथम आपण बॅक्टेरिया, जीवाणू यांचा विचार करणार आहोत. जीवाणूंचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका असतो. त्यांच्या आकारामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. They are of different shapes. For example, spherical shaped bacteria, they are called cocci. Rod shaped bacteria, they are called bacilli. Spirochetes, spirillum, and comma shaped, they are called vibrio. तर गोल, दंडगोलाकार, सर्पिलाकार, स्वल्पविरामाकार अशा वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला जीवाणू आढळतात. जीवाणू हे एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव आहेत. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते, तर काही वेळेला अनेक सजीव किंवा अनेक जीवाणू एकत्र येऊन कॉलनीज तयार करतात. यांच्या पेशीमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, म्हणजेच हे आदिकेंद्रकी सजीव आहेत. युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. They don't have nucleus and other cell membranes. त्यांच्या पोषण पद्धती निरनिराळ्या आहेत. Modes of nutrition is different. Reproduction by simple binary fission. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एका पेशीचे 2, 2चे 4, 4चे 8 अशा प्रकारे यांचं प्रजनन होतं. आणि ज्या वेळेला अनुकूल परिस्थिती मिळते त्यावेळेला हे जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात आणि 20 मिनिटात त्यांची संख्या दुप्पटही होऊ शकते. In favorable conditions, bacteria grow vigorously and can double their number in 20 minutes. Some types of bacteria are useful while some are harmful. मानवाच्या दृष्टीने जीवाणूंच्या कोलाय, लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, रायझोबियम या प्रजाती उपयुक्त आहेत. मानवाच्या आतड्यात असलेले काही जीवाणू ई कोलाय, they are helpful in digestion. Streptomyces is used for making antibiotics. In curd we find lactobacillus bacteria. दह्यामध्ये आढळणारे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया हे सुद्धा उपयुक्त जीवाणू आहेत. तर मातीमध्ये असलेले रायझोबियम हे बॅक्टेरिया नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये करतात. आणि उपद्रवी जीवाणू हार्मफुल बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम, बोट्युलिनम, सेगेला, व्हिब्रियो कॅलरी, स्टॅफिलोकोकस हे
बॅक्टेरिया हे उपद्रवी आहेत. दे आर हार्मफुल फॉर ह्युमन बीइंग. आदिजीव प्रोटोझोआ, साइज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. प्रोटोझोआ संघातील बहुसंख्य प्राणी हे आपल्याला गोड्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात आढळतात. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. Unicellular organisms with eukaryotic cell. They have nucleus and other cell membrane, that is eukaryotic cell. We can find the great variation in the cell structure, organs of locomotion and modes of nutrition in these protozoan. For example, amoeba locomotion is done with pseudopodia. In paramecium there are cilia. In euglena there are flagella. हालचालीचे अवयव ह्यांचे वेगवेगळे असतात. अमिबा मध्ये छद्मपाद हा अवयव असतो. पॅरामोशियम मध्ये सिलिया हा अवयव असतो. तर युग्लिना मध्ये फ्लॅजेला केशिका हा अवयव असतो. युग्लिना हा एक स्वयंपोषी आदिजीव आहे आणि याच्यामध्ये हरितद्रव्य असतं. त्याच्या सहाय्याने तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. आदिजीवांमधील प्रजनन जे आहे हे द्विखंडन पद्धतीने होते. Organisms reproduce by simple cell division. First of all, nucleus gets divided, then the cytoplasm also gets divided, and after all, two different cells can be formed. काही प्रोटोझोन्स मुळे रोग होऊ शकतात. उदाहरणार्थ एंटॅमोबिया हिस्टोलिका मुळे अमिओबिक डिसेंट्री. एंटॅमोबिया हिस्टोलिका कॉजेस अमिबोयासिस. तर प्लाझ्मोडियम वायवाक्स कॉजेस मलेरिया. जियार्डियासिस कॉजेस डायरिया. शैवाले अल्गी. दृश्य केंद्रकी एकपेशीय व स्वयंपोषी सजीव eukaryotic, unicellular and autotrophic organisms. They grow in water. For example, Spirogyra ulfia, the smallest flower in the world. This is ulfia, the smallest flower in the world. Their reproduction is done by fragmentation. शैवालांमध्ये पेशी विभाजन, खंडन, बीजाणू व युग्मक याद्वारे प्रजनन होते. क्लोरेला ही एक एकपेशीय वनस्पती आहे, शैवाल आहे, जी ताज्या पाण्यात वाढते आणि औषध तयार करण्यासाठी तिचा वापर केला जातो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून गोळ्या आणि द्रव अर्क बनविले जाते. विषाणू, व्हायरस यांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतो. बालमित्रांनो, आपण आज जे घरात आहोत आणि विज्ञानाच्या सहाय्याने आपण एवढी मोठी प्रगती करूनही या छोट्याशा विषाणूचा आज आपल्याला लढा द्यावा लागत आहे. मग हे विषाणू म्हणजे नेमकं काय? तर विषाणू हे सामान्यतः सजीव मानले जात नाही, तसेच ते निर्जीवही मानले जात नाही. तर ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असं म्हटलं जातं. Viruses are not considered as living organism, or they are said to be the organisms at the edge of living and non-living. Viruses are extremely minute and can be seen only with electron microscope. विषाणू पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचाच उपयोग करावा लागतो, कारण जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने ते लहान असतात आणि त्यामुळे ते आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकाने पाहता येत नाही. You can see on the background that is a coronavirus. आता हा व्हायरस विषाणू म्हणजे नेमकं काय? तर विषाणू म्हणजेच DNA डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला एक लांबलचक रेणू असतो आणि त्याला हे प्रथिनांचं आवरण असतं. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे प्रथिनांचं आवरण त्याला त्या ठिकाणी आहे, प्रोटीन एन्व्हलप.
यामध्ये आतमध्ये हा दिसतोय आपल्याला, हा RNA आहे, हा बघा हा DNA आणि हा RNA. हे प्रोटीनचं कवच आहे, त्याला प्रोटीन कोट इज देअर. आणि या प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड असं म्हटलं जातं. वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. बघा, ते सजीवही नाहीयेत, निर्जीवही नाहीयेत, मात्र ते जिवंत पेशीतच राहू शकतात आणि पेशींच्या मदतीने ते स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. आणि त्यानंतर स्वतःच्या प्रतिकृती निर्माण केल्यानंतर मूळ जी पेशी आहे त्या पेशीला ते नष्ट करून या प्रतिकृती ज्या तयार झालेल्या आहेत त्या स्वतंत्र होतात आणि नवीन तयार झालेले विषाणू पुन्हा नवीन पेशींना संसर्ग करतात. So viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of their host cell and create their numerous replica. आणि नंतर then they destroy the host cell and become free. Thus the free viruses again infect new cells. In this way त्यांचा जो प्रसार आहे तो होत असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय व्हायरसेस अटॅचेस टू सेल. हा व्हायरस एका सेलला अशा प्रकारे अटॅच होतो आणि त्यानंतर ही सेल आहे इन्फेक्टेड होस्ट सेल. व्हायरस त्याच्यामधलं जे प्रथिन आहे RNA तसं DNA चा धागा आहे तो आत टाकतो आणि त्यानंतर सेल प्रोड्युसेस व्हायरस. त्या सेलला सुद्धा संभ्रम निर्माण होतो, कळतच नाही आणि त्यामुळे ती सुद्धा तशाच प्रकारे नवीन नवीन सेल्स तयार करू लागतील. अशा प्रकारे पुन्हा नवीन पेशी तयार होत जातात आणि त्या संसर्ग तयार करतात. आता हे व्हायरस जे आहेत हे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग पोहोचवू शकतात. वनस्पतींमध्ये होणारे रोग उदाहरणार्थ टोबॅको मोझॅक व्हायरस, टोमॅटो विल्ट व्हायरस, पोटॅटो व्हायरस एक्सेट्रा. आणि मानवांमध्ये होणारे रोग म्हणजे एड्स, कांजण्या, गोवर, देवी, पोलिओ, रुबेला आणि सध्या असलेला कोरोना. कोरोना विषाणू, कोरोना व्हायरस या विषाणूचा प्रसार मानवामध्ये श्वसन संसर्गाने होतो. इट इज अन इन्फेक्शियस डिसीज caused by newly discovered coronavirus and causes respiratory infection. याचे लक्षणं कोणती आहेत? परिणाम आपल्या रेस्पिरेटरी ऑर्गॅनवर कोणकोणते परिणाम होतात याबाबत तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून बरीच माहिती घेतलेली आहे. कोरोना सोबत जगायला शिकूया असं जागतिक आरोग्य संघटनेचंही म्हणणं आहे. असं का? कारण या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही, कोणत्याही प्रकारची लसही उपलब्ध नाही. यावर संशोधन अजूनही चालू आहे. मग या आजारापासून संरक्षण होण्यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. मग ही काळजी म्हणजेच या कोरोना व्हायरस पासून, कोविड-19 पासून बचावाची चतुसूत्री आपण अंगीकारणं प्रत्येक नागरिकानं आवश्यक आहे. ही चतुसूत्री कोणती बरं? तर हात वारंवार स्वच्छ धुणे, हात रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करणे, बाहेर पडताना मास्क वापरणे, कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवणे, कोणाही समोर न थुंकणे, न खोकणे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक नागरिकाची ही चतुसूत्री होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबरीने आपला तोंड, नाक, चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका आणि प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. कोरोना बाबत सामूहिक प्रतिकार शक्ती तयार होईपर्यंत, लस येईपर्यंत तो आपल्या सोबत रेंगाळतच राहणार आहे हे आपण आपल्या मनाशी ठाम ठरवलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर बेशिस्तपणा दूर सारू, स्वयंशिस्त अंगीकारू, स्वतःची काळजी स्वतः घेऊ, प्रत्येक जण सुरक्षित राहू आणि या कोरोनाला आपण आपल्यापासून लांब ठेवू. आता पाहिलेल्या व्हिडिओच्या आधाराने तुम्ही हे शब्दकोड पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिस इज अ वर्ड पझल. विथ द हेल्प ऑफ दिस व्हिडिओ ट्राय टू सॉल्व दिस वर्ड पझल. आडवे शब्द
Across words, plant virus mosaic. Great variation in cell structure, organs of locomotion. They are found in protozoa, and autotrophic protozoa is Euglena. Downwards, reproduce by budding is yeast. Current human virus, all of you know, corona. Prokaryotic with cell wall, bacteria. Aquatic autotrophic organism, algae. And saprophytic, which absorb food from decaying matter, is fungi. Thank you.